जवळजवळ 1,500 वर्षापूर्वीची गुंफा आहे। जमिनीच्या 10 ते 15 फूट खाली गुंफा बांधली आहे। खूप पाणी भरलं आहे गुंफेत आणि चालणं जवळजवळ अशक्य झालं आहे। आपल्या मुंबईतला एक हिडन जेम आहे, हिडन स्पॉट आहे, तर चला आज हा एक्सप्लोर करूया। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत डोंबिवली स्टेशनला। इथून आपण जोगेश्वरीला जाणार आहोत। जोगेश्वरी केव्ज, ज्याला जोगेश्वरी लेणीसुद्धा म्हणतात, तर आपण तिथे जाणार आहोत। तर चला। फायनली आपण कांजूरमार्ग स्टेशनला पोचलो आहे। तसं तुम्ही जोगेश्वरी स्टेशनवरून सुद्धा जाऊ शकता, पण आपण थोडा शॉर्टकट घेतला आहे। आपण कांजूरमार्गवरून ऑटो करून जोगेश्वरीला जाणार आहोत। फायनली आपण जोगेश्वरीला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता समोरचा जो रस्ता आहे तो आपल्याला जोगेश्वरी गुंफेकडे घेऊन जाईल। जर तुम्ही स्टेशनला आलात तर तिथे कोणालाही विचारलं जोगेश्वरी गुंफेत जायचं तर तुम्हाला या गुंफेच्या बाहेर आणून सोडतील। आणि आता आपण जोगेश्वरी गुंफेच्या आत चाललो आहे। इसवी सन 6व्या शतकातली गुंफा आहे, 6व्या शतकात बांधलेली गुंफा आहे। तर आज आपण ही पूर्ण गुंफा एक्सप्लोअर करणार आहोत। पाऊस आहे तर चला। मेन गेटपासून आत आल्यानंतर ह्या पायऱ्यांनी उतरून तुम्ही जोगेश्वरी गुंफेच्या आत येऊ शकता। तुम्ही पाहू शकता की किती भव्य दिव्य अशी मोठी गुंफा आहे ही, आणि ही जमिनीच्या 10 ते 12 फूट आतमध्ये गुंफा आहे। तर मी आलो आहे तो दिवस सप्तमीचा आहे, नवरात्रीचा दिवस आहे, त्याच्यामुळे गुंफेत गर्दी असायला पाहिजे, पण गर्दी नाही आहे कारण पाऊस पडतो आहे खूप जास्त, तर लोक अवॉइड करतात सकाळी सकाळी येण्यासाठी। पण फायनली आपल्याला देवीचं दर्शनसुद्धा घ्यायला मिळेल। जोगेश्वरी केव्जमध्ये जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे, तर आपण सर्वात आधी जोगेश्वरी मातेचं दर्शन घेऊया आणि मग बाकीचे गुंफा एक्सप्लोअर करायला चालू करूया। चला। समोर बघू शकता तर जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे। पूर्ण शूट करता येणार नाही आपल्याला जोगेश्वरी मातेचं मंदिर, मी इथे बाजूला फोटो लावीन तर तुम्ही बघू शकता। आणि इथून समोरच तुम्हाला एक गेट दिसतो, 2 गेट असतील। आज हा गेट चक्क उघडा आहे, पण इथे एक समोर एक गेट आहे, तिथून न जाता आपण ह्या गेटने जाणार आहोत। बाहेर बघता क्षणी आपल्याला मुसळधार पाऊस दिसतो आहे, खूप जास्त मुसळधार असा पाऊस पडतो आहे। जिथे तिथे पाणी साचलं आहे, गुडघाभर पाणी तरी असेल। पुढे जाताना आपल्याला खाली बघून चालावं लागेल, कारण का पाण्यामध्ये काही असू शकतं, घाण किंवा काही असू शकतं, त्यामुळे आपल्याला आपली पावलं व्यवस्थित टाकायला लागतील। ते समोर तुम्हाला दिसते तिथे शंकराचं मंदिर आहे, तर आपण आधी शंकराच्या मंदिरात जाऊया। खूप जास्त पाणी भरलं आहे, चालता येत नाही पाण्यामध्ये, पण थोडं आपण या पिलर्सचा सपोर्ट घेऊन पुढे पुढे चालत राहूया। पुढे गेल्यावर आपल्याला शंकराचं मंदिर दिसेल, पण बघू शकता ना किती जास्त चांगलं आहे। वरून हे खाली पडणारं पाणी साचलेलं जरी असेल तरी खूप जास्त निसर्गरम्य दिसतं आहे। ही पाण्याने भरलेली गुंफा पार करत आता आपण फायनली शंकराच्या मंदिरात आलो आहोत। मला बाहेर ही नंदीची मूर्ती दिसेल आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे। हर हर आणि शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत हनुमानाच्या मंदिरात। तर हो, इथे बऱ्याच देवांची मंदिर आहेत, त्यातलंच एक हनुमानाचं मंदिर। तुम्ही बघू शकता आपल्याला इथे पाण्यातून चालावं लागतं आहे, पण काही दुसरा ऑप्शन नाही आहे इथे। चला, आपण ज्या छोट्याशा गेटने आतमध्ये आलो तिथूनच सरळ आपल्याला चालायचं आहे। सध्या इथे पाणी भरलं आहे त्याच्यामुळे बघून चालावं लागेल, पण एरवी पाणी नसताना ही वाट व्यवस्थित दिसते। पूर्ण गुंफा बघू शकता तुम्ही, आणि इथूनच सरळ सरळ आत चालत जायचं आहे। लिटरली आता तुम्हाला गुंफेचा वाईब येईल, पण इथून आत गेल्यानंतर आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसेल। हा एक गुंफेचा भाग लक्षात ठेवा, तुम्हाला नंतर सांगेन की हा कुठे उघडतो, पण तत्पूर्वी आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊया। आणि ही वाट तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात घेऊन जाते। इथे बाजूलाच हनुमानाचं एक सुंदर मंदिर आहे। जय बजरंगबली। तर हनुमानाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर, मारुतीरायाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत पुढच्या देवस्थानाकडे। तर आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, आपण त्याचं दर्शन घ्यायला जाणार आहोत। तर चला जाऊया।
आहेत, खूप छोट्या छोट्या गुंफा आहेत. पण आता सध्या आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं. मग चल गणपतीचं मंदिर एक्सप्लोअर करूया. खूप रिस्की असे पायवाट आहे. जिथून आपण एंटर केलेलं, ज्या गेटमधून आपण एंटर केलं तिथून आता आपण पुन्हा बाहेर पडतो आहे. आणि इथून बाहेर पडून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या इथे जाणार आहोत. जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला एक गेट दिसेल आणि ह्या गेटमधून सरळ चालत गेलं की आपल्याला गणपतीचं मंदिरसुद्धा भेटेल, जिथे आपण जाणार आहोत आता. या गेटमधून आत शिरल्यावरतीच तुम्हाला गेटच्या दोन्ही बाजूला मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या दिसतात, देवाच्या मूर्त्या दिसतात. गेटच्या अगदी दोन्ही बाजूला मूर्त्या आहेत आणि हे प्रवेशद्वारावरच असतं. आता प्रवेशद्वार का म्हणतो आहे हे तुम्हाला नंतर सांगेन. आधी आपण हा रस्ता क्रॉस करूया आणि पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता की ह्या प्रवेशद्वारावरती दोन्ही बाजूला या मूर्त्या कोरलेल्या आहेत. वरती पण बऱ्याच देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि हे सगळं 6व्या शतकातलं, म्हणजे जवळजवळ आजपासून 1500 वर्षापूर्वींचं कोरीवकाम आहे. अर्थात हे जास्त चांगल्या प्रकारे प्रिझर्व नाही केलं आहे, त्याच्यामुळे त्याची अवस्था अशी आहे. दिसणारे पॅसेस पूर्ण शेवाळलेला भाग आहे. जोगेश्वरी गुंफेतला सगळ्यात शेवाळलेला भाग आहे. तुम्हाला बेडकांचे आवाज येत असतील. खूप शेवाळलेला भाग आहे आणि इथे मुलं येऊन अभ्यास करतात. म्हणजे 12वी असेल किंवा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असतील तर इथे येऊन बसतात. गुंफेसारखं आहे. वरती जाऊन दाखवणार नाही, पण इथे अशा समोर पायऱ्या बनलेल्या आहेत. कोणी घडवलेला नाही आहे, ते स्वतःच बनलेले आहेत. आणि मगाशी तुम्हाला एक पॅच दाखवलेला, तो इथून बाहेर पडतो आणि आता वरती जाऊन खूप अशी मस्त खोली मिळते आणि इथे जाऊन आपण अभ्यास करू शकतो. खूप चांगला पॅच आहे. आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत गणपतीच्या मंदिरात. तर बघू शकता किती मोठी आणि किती जमिनीच्या आतमध्ये असलेली गुंफा आहे. सावकाश टाकावे लागणार आहेत पाय, कारण का खूप जास्त स्लिपरी झालं आहे वातावरण. ज्या गेटमधून आता आपण आतमध्ये आलो त्याच्यावरती अजून एक मजला आहे जिथे दत्ताचं मंदिर आहे. बघू शकता की मजल्यांमध्ये हा डोंगर कोरलेला आहे, कातळ कोरलेला आहे आणि इथेच खूप जास्त ह्या छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा कोरलेल्या आहेत. अर्थात त्या झिजल्या आहेत पावसामुळे, पण अजूनही तुम्ही त्याची स्पष्टता बघू शकता किती बारकाईने त्या कोरलेल्या आहेत. हा संपूर्ण गेट पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या गणपतीच्या मंदिराकडे. पूर्ण गुंफा बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ती कोरलेली आहे. आणि सगळ्यात नवल म्हणजे इतकं कोरून झाल्यानंतर जो उरलेला दगड आहे तो ह्यांनी कुठे टाकला असेल, आजूबाजूला कुठेच सापडत नाही तो, किंवा त्याचे अवशेषसुद्धा सापडत नाही. तर चला. आणि मोस्टली हा गुंफेचा एंट्रन्स भाग असू शकतो. आपण जिथून आलो तो मागचा भाग आहे, पण तिथूनच आता एंट्री दिली जाते. पण मला वाटतं की हा गुंफेचा खरा एंट्रन्स असावा. का? कारण इथे गणपतीचं मंदिर आहे आणि आपल्या भारतामध्ये आपण कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या नावाने घेतो. त्याच्यामुळे अर्थात इथे गणपतीचं जर हे इतकं सुंदर मंदिर असेल तर हाच गुंफेचा एंट्रन्स असावा. कोणत्याही मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना सर्वप्रथम पायऱ्या असतात आणि ह्या खाली उतरणाऱ्या पायऱ्या सरळ थेट गणपतीच्या मंदिराकडे येत आहेत. त्यामुळे ऑफकोर्स हा पूर्ण गुंफेचा खरा गेट आहे. तर आपण वरती जाऊन बघूया ह्या पायऱ्यांवरती कसं काय आहे वरती, किंवा काय दिसतं आहे आपल्याला. आणि ऑफकोर्स इथूनच वरती जाऊन आपल्याला दत्ताच्या मंदिराकडे सुद्धा जाता येणार आहे. मी तीसुद्धा तुम्हाला वाट दाखवेन की कुठे जातात त्या सेकंड फ्लोअरवरती, जो तुम्हाला मी आधी दाखवला. खूप जास्त पाऊस पडतो आहे, खूप जास्त पाऊस आहे. आणि आता आपण फायनली वरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की हे खाली उतरणाऱ्या पायऱ्या बाजूला आहेत आणि त्याच्या बाजूला एक जाणारा रस्ता आहे. तर तिथूनच आपल्याला त्या दत्ताच्या मंदिराकडे जाता येईल, त्या वरच्या मजल्यावर जाता येईल. तर चला आपण पुन्हा खाली उतरूया. आणि ऑलमोस्ट आपली सगळी गुंफा बघून झाली आहे. थोडेफार आश्चर्य ते सांगतो या गुंफेचे. चला. आणि इथे छोटे छोटे बोगदे आहेत, भरलेले आहेत पाण्याने. तर असं म्हणतात की ज्या अंधेरीच्या महाकाली केव्ज आहेत तिथे जाण्याचा रस्ता आहे, सुरुंग आहे. पण आता तो पाण्याने तुडुंब भरला आहे, त्याच्यामुळे माहीत नाही कसं जातं किंवा काय. तिथेही जाऊया एकदा आपण. पण सध्या
तर ह्या पूर्ण पायऱ्याच उतरून आता आपण खाली जातो आहे, मेन गेटकडे आपल्या जातो आहे, जिथून आपण आपल्या पूर्ण गुंफेला एक्सप्लोअर करायला सुरुवात केलेली. खूप जास्त छान आहे गुंफा, भव्य दिव्य आहे. जर तुम्हाला वन डे ट्रिप काढायचं असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल चांगल्या ठिकाणी, तर ही जोगेश्वरीची गुंफा तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता. पावसाळ्यात खूप जास्त हिचं सौंदर्य असं उभारून येतं, त्यामुळे तुमच्या फॅमिलीला जर कोणाला देवदर्शन आवडत असेल, जवळच्या जवळ तुम्हाला देवदर्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की या गुंफेला भेट देऊ शकता. तर आपण पुन्हा आता एक्झिटकडे चाललो आहे. या एक्झिटवरती पण काही मूर्त्या कोरलेल्या आहेत, पण पूर्ण भग्नावस्थेत आहेत. अर्थात ही गुंफा जुनी असल्यामुळे 6व्या शतकातली असल्यामुळे चांगल्या प्रकारे प्रिझर्व करता आली नाही आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्या मित्रांसोबत इथे येण्याचा प्लॅन नक्की करा. चलो, बाय बाय.